आपण उपवासासाठी शिमला मिरची भरणार आहे आज. त्यासाठी आपण घेतले 2 छोट्या वाट्या खोबरं, ते तळून घेतलं, सुकं खोबरं आणि 3-4 मिरच्या घेतल्या. यामध्ये ना आपण भाजलेल्या म्हणजे शेकलेल्या जिऱ्याची पावडर घेतले 1 मोठा चमचा. शिमला मिरची बघा आपण अशी खोल म्हणजे साफ करून घेतली आतमधून पूर्ण. तुम्ही ना बुटक्या शिमला मिरची येते ना ती घेतली तरी चालेल. ही जरा मोठी साईजची आहे. छोटे छोटे शिमला मिरची ना भरायला पण मस्त दिसतात, त्या घेऊ शकता तुम्ही. पण हे वाटण करून घेतलंय. हे खोबरं सुकं खोबरं आपण तळून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी शेंगदाणे भाजून कुटून टाकलेत बघा, जाडसर कूट केलेला आहे. आणि बघा पाव चमचा, जास्त नाही, अर्धा चमचा, पाव नाही अर्धा चमचा मी साखर टाकलेली थोडीशी, कारण मला साखर नाही आवडत. पण आता काय थोडी भरीत शिमला मिरची भरतोय ना, हे बघा मीठ टाकतोय. मीठ तुमच्या चवीनुसार टाका. आपण याच्यामध्ये जिरं भाजून पूड करून टाकले. आपण लिंबू टाकतोय बघा, अर्धा मोठा लिंबू घेतलाय. आता हे मिश्रण ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिरच्यांमध्ये भरायचं आहे. आता ना आपण हे मिश्रण मिरचीमध्ये भरून घेतोय. चांगलं अशा प्रकारेच भरा जसं आम्ही भरतोय. तेल ना आता आपण पहिला त्या मिरच्या आपल्याला तळायच्या तेलावर, तर चांगलं गरम करून घ्यायचंय आणि मग स्लो करायचा गॅस. तेल आता इथे गरम व्हायला आलंय. मी 2 मोठ्या पळ्या तेल घेतलं आपण. आता त्याच्यामध्ये आपण ना थोडं जिरं टाकूया, 1 छोटा चमच बस. गरम झालं थंड जिरं का मग आपण मिरच्या सोडूया. मिरच्या हा जरी उपवासाचा प्रकार असला ना तरी तुम्ही डब्याला पण देऊ शकता बनवून. लहान मुलांना चांगलं आहे. जास्ती मिरची मसाले नाही येते यामध्ये. डब्याला एक वेगळा प्रकार. तुम्ही पाहिजे ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये बटाट पण टाकू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण उपवासाला काय खोबरं आणि शेंगदाणा घेतलाय ना, त्याच्यामध्ये तुम्ही काय लसूण मिरचीची पेस्ट हे सगळं टाकू शकता तुम्ही. साखर तीळ सगळं टाकून करू शकता. आता आपण भरलेली 1-1 मिरची अलगद अशी सोडली. आता बघा आपण सर्व मिरच्या अशा तेलात बरोबर म्हणजे सोडलेल्या आहेत. सावधानता राखा, म्हणजे सावधपणे टाका, कारण थोडंसं तेल तर उडतंच बारीकचं, हातावर उडेल म्हणून. आणि त्यांना सर्वांना असं एकत्र ठेवून जर आपण आता झाकण ठेवायचं. मी थोडासा कढीपत्ता पण यामध्ये घातलेला आहे. आता मी झाकण ठेवते म्हणजे त्या आतमध्ये शिजतील. आता आपण साईड चेंज करून घेतले. आपण साईड चेंज करून घेतले बघा. थोडी याची थोडी नरम पण झाली बघा थोडीशी. तशी आपली साईड चेंज करायची. झाली दोन्ही चारी बाजूनी एकदम आपली मिरची तयार. जरा उलट्याने कोचकून बघायचं
शिजले का नाही. आता परत मी झाकण ठेवणार आहे. याला साईड चेंज केलं सगळ्याची. ते थोडी थोडी तळली गेली ना, ती साईड चेंज करून ठेवायची म्हणजे शिजत राहील. आता आपण इकडे बघा राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. आपल्याला त्या मिरच्यांबरोबर भाकरी दाखवायची. त्यामध्ये मी थोडं मीठ आणि तेल, थोडं पाणी असं करून मी भाकरी वाळून घेते. आपण आता तव्यावरती भाकरी करतोय. मी जरा स्मॉल साईजच केलं. थापून येत नसेल तर लाटून पण करू शकता. असं काही लिहिलेलं नाही कुठे की आपल्याला थापूनच यायला पाहिजे भाकरी. लाटून पण खूप छान होतात. थोडंसं आपण पाणी लावतो. आता आपण हिला पलटी करूया. आणि दुसऱ्या बाजूला ना याला थोडं हलकं हलकं तेल लावूया. तेल तसं मी खूप म्हणजे मळताना घातलंय, त्यामुळे क्रंची होणार आहे भाकरी. पण थोडस लावूया म्हणजे नरम राहील. तुम्हाला पाहिजे तुम्ही तूप पण लावू शकता हिला.